हॅलो फ्रेंड्स, एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील बागेच्या व्हिडिओत दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या अशा दृश्य व अदृश्य गोष्टींची नोंद तुम्हाला करायला सांगितले होते. तुम्ही ती नोंद केली असेलच. मला काही विद्यार्थ्यांनी अदृश्य गोष्टी कोणत्या असा प्रश्न विचारला, तर मग मला सांगा, तुम्हाला व्हिडिओत अदृश्य रूपात कोणती गोष्ट जाणवली? अर्थात या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तसेच तुम्ही गार्डनमधील सर्वच गोष्टींची यादी केली असेलच. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती व निरीक्षण शक्ती याचा आपल्याला अंदाज घेता येईल. व्हिडिओत वेगवेगळी झाडे दिसत आहेत. झाडांच्या पानांचे रंगही वेगवेगळे आहेत आणि अजून अशा खूप काही गोष्टी आहेत. त्या सर्वांची तुम्ही बारकाईने नोंद करायची आहे. तर मग मुलांनो, आता आपण इयत्ता 5वी 6वी आणि 4थीचे विद्यार्थीसुद्धा हा निबंध लिहू शकतात. आमच्या घराजवळ एक सुंदर बाग आहे. बागेला शिवाजी उद्यान हे नाव देण्यात आले आहे. मी दररोज संध्याकाळी माझ्या मोठ्या भावाबरोबर उद्यानात जातो. आता इथे तुम्ही भावाबरोबर म्हणा किंवा आईवडिलांबरोबर जात असाल तर आईवडिलांबरोबर, बहिणीबरोबर जात असाल तर बहिणीबरोबर लिहायचे. बागेत स्त्री पुरुषांची व बालगोपालांची खूप गर्दी असते. लहान लहान मुले घसरगुंडीवर, झोपाळ्यावर व सीसॉवर खेळण्याचा आनंद लुटत असतात आणि थोडी मोठी मुलं क्लाइंबर रॉडवर कसरती करतात. संध्याकाळी 7 वाजता बागेत कारंजावर रोषणाईचा वर्षाव होताच बाग कशी प्रकाशमान होऊन जाते. रोषणाईच्या रंगीबेरंगी रंगांनी मुले आनंदून जातात. वृद्ध आजोबा आजी बाकांवर बसून आमची गंमत पाहतात. लहान मुलांच्या आईवडील मुलांनी खेळण्यावरून पडू नये म्हणून काळजी घेतात. बागेत वेळ कसा जातो ते कळतच नाही. बागेतली झाडे, वेली, फुले व पशुपक्षी सर्वच कसे आनंदित, उल्लसित व तजेलदार दिसत असतात. आम्हा मुलांसाठी बाग म्हणजे आनंदाचा सागर होय. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठीही 10 ओळीत बागेविषयी निबंध विचारला तर अशा पद्धतीने लिहू शकतात तुम्ही. आता पुढचा निबंध हा 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर पुढचा निबंध बघूया. 6वी 7वी 8वीचे विद्यार्थी कशा पद्धतीने लिहिणार. छान छान आमची बाग किती किती छान. गार्डन, बाग हे शब्द उच्चारताच आम्हा मुलांना खूप आनंद होतो. कुणी बागेत जाऊया म्हणताच आम्ही मुलं लगेच उड्या मारायला लागतो. बाग म्हणजे आमचा आनंदाचा सागर होय. आईबाबांनी बागेत सोडताच मी व माझी भावंड, मग तुमच्याबरोबर कुणाचे सख्खे भावंड असतात, कुणाची चुलत, कुणाचे आते भावंड, मामे भावंड, उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत येतात की नाही, त्यांच्याबरोबर तुम्ही गार्डनमध्ये जातात किंवा मावस भावंड, अशी सगळी कुणाची भावंड असतातच. मग आम्ही सर्व भावंड काय करतो, सुसाट झेपावतो खेळण्यांकडे. कुणी घसरगुंडीवर, तर कुणी सीसॉवर, तर कुणी झोपाळ्यावर, तर मोठी भावंड क्लाइंबरवर कसरती करण्यात मग्न. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा. त्यात एखादा पडतो तर दुसऱ्याला कुठे खरचटतं, पण कोणीच त्याची पर्वा न करता खेळण्यात दंग. बागेत आलेल्या इतर मुलामुलींसोबत खेळता खेळता केव्हा मैत्री होते हे कळत देखील नाही. बागेत बाकावर बसलेल्या आजोबा आजींच्या गप्पांचे विषय वेगळे, तर मुलांच्या आईवडिलांचे गप्पांचे विषय तर विचारायलाच नको. मुलांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांचा अभ्यास, घरातील इतरांच्या शाळा, कॉलेज, आजोबा आजींच्या तब्येतीची काळजी, ऑफिसमधील सहकारी, बॉस या सर्व विषयांवर गप्पा करता करता आमच्या खेळण्यावर लक्ष ठेवणारे आई बाबा म्हणजे जीव की प्राण होत हे बागेत आल्यावर अधिकच जाणवते. बाग म्हणजे सर्व प्रकारच्या, सर्व तऱ्हेच्या मुलांना व माणसांना जाणून घेण्याचे आनंददायी ठिकाण होय. माणसांबरोबरच बागेतली झाडं, वेली, फुलं व पशुपक्षी सारेच कसे बोलायला करतात.
बागेत वेळ कसा फुरकन उडून जातो ते कळतच नाही. पुन्हा पुन्हा साथ घालणारी गोष्ट म्हणजे आमची आवडती बाग. या मुलांनो, बागेतला झोपाळा आकाशाला भिडला, घसरगुंडीवरला गोपाळा घरकन घसरला, सीसॉवरला बाळा धपकन आदळला, क्लाइंबरवरला मावळा सरसरीत चढला. या मुलांनो बागेत या. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओत तुम्हाला अदृश्य स्वरूपातील गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या. तर अदृश्य स्वरूपातील गोष्टी आहेत वारा, हवा व वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ. तर हे उत्तर तुम्हाला लिहायचं होतं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, निबंध लिहिताना तुम्ही तुमचा बागेत आलेला एखादा अनुभव असेल तर तोही तुम्ही लिहू शकता. आणि 2 निबंध तुम्हाला आज लिहून दिलेले आहेत. 4थी, 5वी, 6वीचे विद्यार्थ्यांसाठी प्रथम दिलेला निबंध आणि नंतरचा निबंध हा 7वी, 8वीचे विद्यार्थी लिहू शकतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण पुढच्या व्हिडिओत प्रथम सत्र परीक्षेचा पेपर उत्तरांसह पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्या वर्गाचा व कोणत्या विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर सोडवून हवा आहे कमेंट्समध्ये लिहून मला कळवा. तसेच तुमच्या गावाचे व शहराचे नावही लिहून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची प्लेलिस्ट दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.